आज आपण एकदम मऊ, लुसलुशीत आणि टुम्म फुगलेल्या चपात्या कशा बनवायच्या याचं ट्युटोरियल बघणार आहोत. इथं मी तुम्हाला पीठ तिंबण्यापासून चपाती लाटून तिला भाजण्यापर्यंतचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इथं मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ घालतो चवीपुरतं. आम्ही चपातीच्या पिठामध्ये मीठ घालूनच चपाती बनवतो. तुम्ही जर घालत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच पिठाला तिंबायचं आहे. एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही आहे पिठामध्ये. आणि सुरुवातीला ना हात थोडे मेसी होतील त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण आपण गव्हाचं पीठ तिंबतोय तर ते तर होणारच आहे. तर सुरुवातीला होईल, पण शेवटला जसं त्याची प्रोसेस कंप्लीट होईल ना, तर हाताचं सगळं चिकटलेलं पीठ हे पिठालाच लागून जाईल. आणि मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे तुम्ही पाहत असाल त्या प्रकारे पिठाला तिंबून घ्यायचं आहे. आणि हे पीठ तिंबताना थोडासा जोर जास्ती लागेल आपल्याला, कारण पीठ चिकट असतं ना खूप, तर मग त्याला मऊ बनवायचं असतं आपल्याला, त्यामुळं वेळ आणि जोर हा लागेलच. तर थोडेसे पेशन्स ठेवायचे आणि पीठ एकदम छान आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा हात लावायचा त्याला, पाणी म्हणजे हाताला पाणी लावून थोडं करत आपल्याला पिठाला तिंबून घ्यायचं आहे. आणि शेवटला त्याची प्रोसेस कंप्लीट जशी होईल तेव्हा ते पीठ पेड्यासारखं दिसायला सुरू होईल. एकदम छान असं पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. आणि नंतर पिठाला थोडंसं पाणी लावून मी रेस्ट व्हायला साईडला ठेवलेलं आहे 10-15 मिनिट. आणि 10-15 मिनिटाच्या नंतर आपल्याला इथं चपात्या करायला घ्यायच्यात. इथं तुम्ही पाहत असाल, इथं मी घेतलेला आहे एक कागद आणि कपडा, जो की मी रोजच चपात्या करण्यासाठी यूज करते. हा तो कपडा आहे. थोडासा जाड कपडा आहे, हा नॉर्मल कपडा नाही आहे, एकदम जाड असा कपडा आहे. आम्ही याच्यावरच चपात्या बनवतो. आणि आपल्याला पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे, तिथं बनवून घ्यायचे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, तुम्हाला केवढी चपाती बनवायची आहे त्यानुसार. मी थोडं मोठाच घेते, कारण मी मोठ्या चपात्या बनवते त्यासाठी. आणि इथं मी ह्या गोळ्याला पिठामध्ये टिप करून घेतलेलं आहे. माझं हे पोळपाट थोडंसं हलतं आहे म्हणून मी याखाली कपडा घातलेला आहे, आता हे हलणार नाही आहे. आणि इथं मी चपाती बनवते. तुम्ही बघू शकता, एक तळ हाताच्या साईज एवढी चपाती आपली बनली ना, मग त्याला आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आहे. मी इथं तेल लावून घेते. तुम्ही बघू शकता, पहिलं मी चपातीतल्या अर्ध्या भागाला तेल लावलेलं आहे, त्याला फोल्ड करून परत मी अर्ध्या भागाला तेल लावलेलं आहे. याला आम्ही 4 पदरी चपाती असं बोलतो. तर मी 4 पदरी चपातीच करते. आणि तेल लावून आपल्याला नंतर त्याला लाटून घ्यायचं आहे. आणि चपातीला इथं मेन काय आहे की आपलं चपातीचे काटं लाटायचे आहेत आपल्याला. मिडलला जास्त लाटायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा काटं लाटत असतो थोडं बेलणं मधल्या साईडला लागतंच ते बेलणं आपलं, आणि मधली चपाती लाटून जाते. तर मधल्या भागातलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला जास्ती भार आपल्याला द्यायचा आहे काटावरच. चपाती मिडलला थोडीशी जाड राहिली तर चालेल, पण आपल्याला काटामध्ये तिला जाड ठेवायचं नाही, कारण ती बिलकुलच छान लागणार नाही, कच्ची लागेल मग ती काटामध्ये जाड असली तर. म्हणून आपल्याला चपातीला दोन्ही साईडला आलटीपालटी करून लाटून घ्यायचं आहे. आणि स्पेशली काटामध्ये आपल्याला तिला लाटायचंच आहे. आणि जेव्हा चपाती आपण उचलतो ना पलटी करण्यासाठी, तेव्हा आपल्याला अंदाज लागतो की चपाती कोणीकडल्या साईडला जास्ती जाड आहे अजून पण, म्हणून तिला उचलून फ्लिप करताना थोडंसं लक्ष द्यायचं, मग आपल्याला कळेल की ती कोणीकडती जाड आहे म्हणून. आणि इथं माझी चपाती लाटून झालेली आहे, आता मी तिला भाजते. इथं मी तवा ठेवलेला आहे पहिलंच गरम व्हायला. प्लीज तव्याला म्हणजे नावं ठेवू नका, तिची खूप मोठी स्टोरी आहे माझ्या तव्याची, म्हणून मी तव सोडत नाही आहे. हो, मला माहिती आहे ते जुना झालं आहे खूप. आणि इथं चपाती नीट पडलेली नाही, तर पॅनिक व्हायचं नाही, तिला हळूच आपण नीट करून घ्यायचं आणि भाजायचं. इथं बघा मी कसं भाजते चपाती. आपल्याला पहिलं तिला थोडेसे फोडं यायला सुरू झाले ना, सुरुवातीला बबल्स यायला सुरू झाले की मगच आपल्याला तिला पलटी मारायचे. आणि आपल्याला तिला ह्या साईडनं दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचं आहे. आणि छान असं काटामध्ये वगैरे चपातीला आपण भाजून घ्यायचं आहे. चपाती फुगेल. मी चपाती हाताने जास्तीत शक्यतो भाजत नाही, कारण मला भीती वाटते त्याची वाफ खूप जोरात पळते ना, म्हणून मी शक्यतो उलटण्यानंच चपाती भाजत असते. आणि अशा प्रकारे मी बाकीच्या पण चपात्या करून घेतलेल्या आहेत. सगळ्याच चपात्या एकदम छान फुगलेल्या आहेत टुम्म. आणि ह्या खरंच खायला पण खूप मऊ लागतात. जवळपास 7 ते 8 तास ह्या चपात्या एकदम मऊ राहतात बरं. आणि तुम्ही पण अशा चपात्या बनवा आणि मला नक्की शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स की तुम्हाला कसं वाटलं. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.